आढावा माझं गाव माझं जिल्ह्यामधून। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमने या 87 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवणार। लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर। 200 लोकात लग्न पार पाडा, हुंडा बंद करा, आचारसंहितेत नमूद। संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोघांना अटक। आरोपी सुरेश गंगणेचा सासरा आणि पत्नीला अटक। वाट्याला आलेलं सोनं विकून 8 लाखांची रक्कम देखील जप्त करण्यात आली। लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचाही दरोड्यात सहभाग। महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली होती। लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपींचं धार्मिक पर्यटन। शिर्डी, श्रीशैलम, तिरुपतीसह इतर ठिकाणी देवदर्शन केलं। 2 लाख रुपयांच्या चलनाच्या नोटांच्या मोबदल्यात 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक। वाशिमच्या मानोरा पोलिसांची कारवाई। आरोपीकडून दरोड्यासाठी लागणारं साहित्य देखील जप्त करण्यात आलं। गोंदियाच्या देवरीत 1.6 ग्रॅम एमडी ड्रग्सचा साठा जप्त। या प्रकरणी दोघांना अटक। या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू। तेलगाव माजलगाव रस्त्यावर ट्रकची मोटारसायकल चालकाला धडक। अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू। माजलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी गावाजवळील घटना। येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता। लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन। खासदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांसह अहिल्यानगरमधील पुराचा फटका बसलेल्या भागात राबवली स्वच्छता मोहीम। प्राथमिक आरोग्य केंद्रात साचलेला गाळ लंकेंनी स्वतः उपसला। सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी 5 वाजल्यानंतर पर्यटकांना मज्जाव। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन सतर्क। बीडचं बिंदुसरा धरण भरलं। धरणाजवळ सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी। धरणाजवळ नागरिकांची गर्दी वाढल्यानं सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची मागणी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी तुडुंब भरली। हिवळीमध्ये भीमा नदीचं हे सुंदर दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। लातूरमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे झाडांचीही पडझड झाली। अहिल्यानगरच्या नगर मनमाड महामार्गाची मान्सूनपूर्व पावसातच दुरावस्था। 2 ते 3 वेळा कंत्राटदार बदलून देखील रस्त्याचं काम रखडलं। यामुळे वाहन चालकांची कसरत। भाजपच्या सभेनंतर नांदेडच्या नवा मोंढा मैदानाची दुर्दशा। कृषी उत्पन्न बाजार समितीला साफसफाईचा विसर। अस्वच्छतेमुळे पोलीस भरतीसाठी आणि अन्य नोकरी भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांचा मनस्ताप। महाराष्ट्रात काल 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर। अधिकारी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून महाराष्ट्र आरोग्य विभागाची माहिती। कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू। 4 दिवसांपासून 75 वर्षीय महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते। पीपीई किट नसल्यानं मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार। राज्यात मलेरिया डेंग्यूचे संकट गडद। रुग्ण वाढण्याची भीती। गेल्या 3 वर्षात 60,000हून अधिक रुग्णांची नोंद। मुंबईत साथीचे आजार वाढण्याचीही शक्यता। जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालकाचा मृत्यू। संतप्त नागरिकांनी मनपावर ताशेरे ओढले। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी। भिवंडीत 6 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक। आरोपीला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी।
बीडच्या अंबेजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षिकेला 83 लाख रुपयांचा गंडा. विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं फसवणूक केली. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर 8 लाख फॉलोअर्स असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत जीवे मारण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले दोघांचेही प्राण. नागपूर महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली लोखंडी बेंच चोरण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वर्ध्याच्या तळेगावमध्ये शेजाऱ्यासोबत अतिक्रमणाच्या वादात ड्रेनेज पाईपची तोडफोड. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यानं भारतीय सेनेतील सैनिकाच्या आईवर मौन आंदोलन करण्याची वेळ. ताडोबात जंगल सफारीसाठी चंद्रपूर ते मोहर्ली बससेवा प्रवाशांसाठी सेवेत. 2 वर्षात 58,000 पर्यटकांनी क्रूझमधून ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटला. महाड-विन्हेरे रस्त्यावर शिवशाही बसचा अपघात. बस झाडावर आदळल्यानं 9 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात. मुंबईकडे जाणाऱ्या एसटीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारची धडक. अपघातात कार चालक गंभीर जखमी. चालकावर नागोठणे रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीत रन फॉर सेफ्टी मॅरेथॉन धावले महावितरणाचे कर्मचारी. महावितरणाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ते 6 जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन. सातारा पोलीस दलाला मिळाल्या 16 स्कॉर्पिओ, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅन. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 1 जूनच्या सायंकाळपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार. शालेय शिक्षण विभागाचं आश्वासन. डहाणू आगारात नव्यानं दाखल झालेल्या 5 बसला आमदार विनोद निकोलेंकडून हिरवा झेंडा. यावेळी एसटी बसच्या स्टेअरिंगवर बसून आमदार निकोलेंचा फेरफटका. नाशिकमध्ये पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 13 आखाड्यांचे महंत यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर कुंभमेळ्यासंदर्भातल्या तारखा घोषित करण्यात झाल्या. नाशिकमध्ये पार पडणाऱ्या कुंभमेळा पर्वातील महत्त्वाचे दिवस कोणते असतील, हा कुंभमेळा कधी